इशारा सुरू होता, इशारा केला पंचांचा सामना सुरू होण्याचा. सागर पंचाचं विकेट आणि दुसऱ्या एंडला सागर यांचं गोलंदाज गुरुनाथ पाटील सरसोलेचा आणि दुसऱ्या स्क्वेअर लेगला आणि राजा काजली. धन्यवाद. असे दोन पंच आहेत. ताकि कोण कोण शॉटिंग सिलेक्ट घेता सागर सरकार होता. पहिला चेंडू सागर येतो, नाही तर विकेट तो विजय. तशी नका झालं, चेंडूच्या मागावर झालं होतं, तर परंतु पंचांचा इशारा खराब चेंडूने सुरुवात होते गजानन कुक्षक संघाची आणि एक धावाने मात्र श्रीगणेश होते खराब चेंडूची. या क्षणी घटसरी 11 संघाची पहिलं सर्कल पावसाचं षटक काढण्यासाठी सागरला मोर्चा वाढवलेला आहे. आपण पाहू शकतो वाईटिशचा डीप स्क्वेअर लेगला आहे. जर वाईटिश मिड विकेटला होता शत्रक्षण, त्याला अजून वाईटिश केलेला स्क्वेअर लेगला राईट पोस्ट विकेट. स्थान बदललाय तर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केलाय. शेवटी बॅकअप पाहून डोक्यावर खेळताना विजय पाटील एक धाव आपल्या बॅटचे काढतोय, एक धावून तो खातं करतो, संघ करतो. पहिल्या षटकाच्या दरम्यान दोन बिनगडी बाद दोन. एक चेंडू पहिला खराब बनवण्यास सुरुवात. आपण पाहू शकता जबरदस्त असा आयोजन मध्ये तुझ्या गोष्टीमध्ये 1977 it was attempt of the day night cricket it Caribbeans and Australian cricket. Then 1979 the international first match West Indies against Australia. त्यामुळे मात कर खरोखर जबरदस्त सुरुवात केली होती. and first Indian day night cricket match at West Coastला खेळले. पहिला सामना दिवस रात्रीचा आपण पाहिला होता 1985 तर जवळपास दिल्ली फ्रेशकोटला लंबी केले चेंडूमध्ये थोडंसं बदल करतो आणि डाव्या त्याला कुठेतरी इनकट झालेला होता आणि आउटकट मध्ये डावला करणार 90 बॉल. थँक्यू कृष्णा. असे नंतर जरा म्हणजे होत्या जसं शंकर चौकार होतो परंतु चेंडू बदललेला पण सेकंड सागर कंपनी बोलतो निघेल पडल्यानंतर गुरु नॉर्थ रेझर तिथे मात्र स्क्वेअर मारा जास्त चेंडू वळायला असेल स्क्वेअर मारा. दुसऱ्यांदा सांगायचा चेंडू षटकामध्ये खराब पडतोय. धावसंख्या पुढे जाते 3 वर. बिनगडी बाद 3 शांत सुरुवात. सभा सुरुवात करताना एक वारंवार शतक बनलेलं होतं. शॉट मिड विकेटला इनसाइड सर्कल ऑनसाइड तो शॉट स्क्वेअर लागला आणि डीप वाईट मिड विकेटला आहे त्याला अजून खर्चला खेचलं जातं. तो येतोय डीप मिड विकेटला असं थोडंसं चंद्रशनामध्ये बदल. पडल्याच्या बॅकवर्डवर दाब त्याला पंच केला चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये का बघूया. घोषित क्षेत्र होते एक कामात पळून काढलेले घेतलेले निखिलने. निखिल खातं खोट 1 संघ पोहोचले 4 वर 4 धावा. बाबा सुरुवात कर गोडे करत आहे की विजू होईल 48 वेळाचा असून गोलंदाज अक्षरशः आग होतं आपल्या खरोखर या उतरत्या वयामध्ये किती योगदान दिलं. फक्त 1 आणि 7 2 षटकं टाकतोय. एक मोठं असर असते घरसोलीकडे विजय होईल सागर. हो चेंडू आण्याचा अगोदर बॅट फिरते न पत्ता चेंडूमध्ये ब्रेक केलेलं होतं. सिलेक्शन खराब होतं. चेंडूचा निर्धार सफल होणं होतं. फलंदाज विजय चेंडू निर्धार पुन्हा एकदा सागर येतं. पुन्हा चेंडू घेऊन विजयला सरला त्याला येऊन गेला. बॅटचा फेस ओपन त्याला ऑन ड्राईव्ह केलं दूर क्षेत्र फेल करणार. एक धाव आरामात आपल्या खात्यात टाकतेपर्यंत गंभीर घेऊन जाते 5 वर. बिग गडी बाद 5 विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर 4 विकेट्स घनसोली 11. ते केल्याने कुक्षक होम द टॉस अनुपात शतक्षणाने स्वीकारतात. आर्मार्ग करताना 2 विजय पाटील आणि निखिल मिळवे. नाव निखिल मडवी फेसिंग टू सागर. त्याच्यानंतर शतक्षण होऊ करण्याचा प्रयत्न चेंडू करत सफल होतो. 3 पॉइंट्स लांगावला शतक दूरवर सफल केलं तर 3 पॉइंट्स लांगावचा सुंदर शतक्षण टाळ्यांच्या वाजमध्ये स्वागत केलं काय प्रोत्साहित केलं. चांगल्या षटकाची समाप्ती. इथे धाव मात्र लागतात फक्त 6. घनसोली 11 टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फडकत ठरली. मित्रमंडळ आयोजित वर्ष 8वे यामध्ये तमाम जमलेल्या प्रेक्षकांचं नाटकापेक्षा माझे गणेश या देवाला संघटनेतून हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटक अद्भुत
अप्पू मॅन ऑफ द सेकंड टीम आणि हिज फर्स्ट. संघाचं दुसरं आणि आपलं पहिलं षटक अप्पू. तर सिंकरला देखील जबाबदारी असणार, कारण अजून बरेचसे फलंदाज आहेत. स्फोटक करण्याचा विषय आला, त्याच्यानंतर बरेचसे गुरुनाथ पारकर, रितेश आहे, लक्तिकेश आहे, हेमंत आहे, असा पूर्णपणे मजबूत सशक्त फलंदाज आहे, सक्षम फलंदाज आहे. पण कुठेतरी मला धावा मात्र आणल्या जाते. पण काहीतरी जाताना विषयाला सांगितलं असेल, यू स्लो स्लो पण स्टेडी विन द रेस. म्हणजे चेंडू पाहायला आला तर जोरदार आपण पंचाने स्पष्ट नकार दिलाय. गुरु मॅन फ्रॉम सारसोले असं पंचायत सांगता नेक्स्ट टाइमला सोडून हा चेंडू जात होता. सो नॉट लाईक द विकेट. एक धावा मात्र मिळते लेग बायच्या इशारा येताना चौथ्या 7 बिंदू 7 विदाउट लॉस. आणि वॉरमर क्षेत्ररक्षक कारण तसं करावं लागतं, कारण लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन व्हेरी डेंजर असते. खरोखर डोक्याला ताप असतो गणांवरच्या. परंतु कोरोनाचा तितका चेंडूला नियंत्रण ठेवावं लागतं. चेंडू टप्पा मात्र अचूक ठेवावं लागतं. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन येस व्हेरी प्लेस गौतम गंभीर ॲज सहवाग इट इज क्रिकेट. टप्पा पडण्याचा अंदर राईट होतं, त्यामुळे बॅकवर्ड शफल व्हायचा प्रयत्न केला होता, पण चेंडू काही मध्ये येत नाही. दहा मात्र मिळत आहे. लवली बॉलिंग बाय अप्पू. चेंडू शॉर्ट ऑफ फील्डचा होता. शॉर्ट ऑफ फील्ड खांद्यावर हलकासा जर मधून हलकासा जोर देतो आणि पूर्णपणे चेंडूला टंचन एवढी मारायला हात पडत. लवली बॉलिंग बाय अप्पू. डीप वाईटिश मिड विकेट अँड डीप लांबा अप्पू. हो हार्ड लाग चेंडू मात्र पडले. दुर्दैव म्हणाला की आपल्या चांगल्या फटक्यानं आपल्याला भोलका म्हणजे मनामध्ये स्वतःवर राग व्यक्त करत असणार. वाय कारण बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावर मात्र नेत्रचे फटका असतो स्ट्राईक राहायचा. त्याचा स्ट्राईक फटका स्ट्राईक ड्राईव्ह मात्र कुठेतरी धोका होते. पुन्हा एकदा आपण विजूला सुद्धा चोखून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे, जखडून ठेवतोय. काय सुंदर गोलंदाजी, काय मजा आहे. अचूक टप्पा नियंत्रण आहे आपल्या दिशेवरती. लपली बॉलिंग आहे. 4 चेंडू झालेले आहेत. धाव लागल्या फक्त दुसऱ्या षटकाच्या दरम्यान 20 गडब्यात 7 घनसोळी हेगेबार. त्याच्यानंतर असं दोघे जण येणं खूपच महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय होतं, कुठेतरी एकाग्रता, कुठे समज मिळते कसं केल्यावर आणि आपलं जे दडपण असतं, दडपण दुसरा खेळाडू हा दूर करतो पिके. तो दूर करणं संसाराचा देखील मिळवी. खेळायला सुरुवात होते. पुन्हा एकदा कृष्ण प्रेम पण मंदिरातून येणार गोलंदाज अप्पू. समोर भुजल चांगला फटका टायमिंग घेत नाही. सिलिंग मिटावला आणि इथे मात्र आरामात दुर्दैवाच्या बाद जवळजवळ विकेट फेकले असं स्पष्ट दिसलं. विकेट ऑन. जाऊ शकला असता पण नाही. रॉबिन्सन 1999 इज इंडिपेंडन्स गेम ॲट टाका. 82 धावाची 3 त्या 3 चेंडूवर रॉबिन्सन एक जबरदस्त खेळी केली होती आणि पाकिस्तान संघाला कडवी झुंज झाली. 300 धावांच्या जवळजवळ पोहोचवलं होतं 3 चेंडूंना. षटकार मारल्या ताजमहलचे मालक वैभव 19 डबल 1 आणि इथे चांगला फटका वॉटर सुपरस्टार याचा मात्र जोर सुरू आला गेला. खेळाला मात्र उंची द्यायला सुरुवात केली. निखिल मडवीने षटकार. तेवढे 3 चिटर आपण पाहिले ते सर्व 3 चिटर पहिले जयसूर्य 7व्या क्रमांकावरचा 3 चिटर जसं पाठवलं 1996 साली ते काय संधीचं सोनं केलं होतं. 1992 मध्ये अगोदर त्याच्याबद्दल मॅच कॅच मॅच हाई डावकुरापर्यंत अतुल बेदाणे इज अ लेफ्ट हँड अँड रॉबिन्सन ही हॅज ऑल्सो लेफ्ट हँड बॅट्समन. तेवढे यस योगेश वेलकम योगेश. आमचा सगळं विकेटवर ठेवून आमचा हा खास मित्र कोपरी योगेश होळी विराट हार्दिक स्वागत होतं. षटकार धावसंख्या जी अखंड दिसते दिशा दिली जाते तिला आकार येतात 13.
बिल एक गडी बाद. दास बाद 1911 याच्यातून 3 षटकांसाठी ₹2 2000 वैभव वैल 2 बिअर बॉक्स देण्यात येतील. बिगर बॉक्स हरकत नाही, कुठेतरी एक चांगला माझ्या खेळणी मिळेल, पण खेळणी मात्र खेळ अतिशय महत्वाचा लाईट अप होतो विकेट. त्याच्यानंतर तिथे टप्पा पडल्यानंतर बॅकवर्ड होता, त्याला जरा पंच करायचं होतं. चेंडू मात्र बॉलिंग मध्ये एक नव्हता, कारण चेंडू गेलं तर स्क्वेअर फ्रायडे. हरकत नाही, हीच मजा असते, परंतु कुठेतरी पेता जास्त होत बसतो नका. कारण क्रिकेट असं आहे, तर आपण गेलं क्रिकेटचं देवानं कधीही मात्र दारूची जे वाईनची अजूनही जाहिरात केलेली नाही. तर क्रिकेट असं आहे, क्रिकेटमध्ये नाम राहिलं तर सचिन रमेश तेंडुलकर बॅट फर्स्ट आवाज आला, तर आवाज आल्यानंतर चेंडू मग चकून गेला, तो विकेट कीपरला फलंदाज बाद. हिट विकेट, येस हिट विकेट. फलंदाज आणखी झटका. लतिकेश व्हेरी डिसपॉइंटेड, व्हेरी चुकली. बऱ्याच वेळ बघतो, कारण आत्ताच आपण बघितलं स्वर्गीय संजय बालाजी पाटील स्वर्गीय मोठी चषक, त्याच्यामध्ये मात्र बिल्लाल शेख काही षटकात ठेवल्यानंतर मात्र एक विकेट अवघड होतं, तुर्त होतं. असं परत लतिकेश पर्यंत स्वस्तामध्ये 2 गडी बाद. धावसंख्या 114. तर तिसरं षटक मार्ग असतं सँडी हा गोलंदाज. मी म्हटल्यामध्ये खरोखर 2 वर्ष जसा दिशेनाचं कुठेतरी खंत वाटत होती, कुठेतरी समाविष्ट करताना आवाज तो सँडी दिसत होता, खूपच दुःख व्हायचं. त्या सँडी काय झालं तर त्याला नंतर भेटल्यानंतर कारण होतं इंजुरीचं, शोल्डर इंजुरी जखम झाली होती. जसं पर्यंत आहे तसं विकेट हिट विकेट त्याच्या खात्यात येतं. धावसंख्या पोहोचलेले 14. 2 गडी बाद. सँडी येतं त्याच्यात विकेट. नाहीतर पॉईंट कव्हर सलीम हिटा. सँडी कंप्लीट बोल राईट अप ओल्ड विकेट. स्कीपर विशाल फटका चांगला टायमिंग कमी झाल त्याला पॉईंट सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा जवळ अडवतोय हा क्षेत्ररक्षण. प्रदीप 2 धावा भेटत करण्यात आला. कर्णधार खातो तो विशाल. 2 संघ पोहोचते घनसोली 11. पहिल्यांदा खेळताना 16 धावसंख्येवर 2 गडी बाद 16. किती षटक मार्ग असत आहे. आपण लोक करू जेवढे कारण दिवस रात्रमध्ये खेळताना कुठेतरी खेळपट्टी पडरून बघितलं मात्र दादूगिरी व्यक्त करते. एकदम फलंदाजांना न लाभ द्यायचं गोलंदाज वर्चस्व गाजवतात. इथे मात्र शॉट पूर्ण केले जाते. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये शॉट पाहिलेला 1 धावसाठी. धावसंख्या विशाल 3 वर. संघ 17 वर. 17. 2 गडी बाद. शांत क्रिकेट आणि शांत क्रिकेटमध्ये मागील गणेश असं आपल्या दौरामध्ये गणेश प्रत्येकाच्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये येऊन चांगला उत्सव साजरा होता. चांगल्या दिवसामध्ये हे आटामध्ये आयोजन करण्यात आले. मूर्ती चषक 2017. सोबत विद्यापीठाचं खूप शेत आणि घनसोली 11. ही लढत टप्पा पडण्याचं चेंडूला भूमितीत साजेशी होती. सरळ छातीवर चेंडू ही नजाकत आहे. हा खेळ आहे या जबरदस्त दिग्गज लिजेंड क्रिकेटर सँडीचा. टप्पा सरळ समोर जातो, चकवतो विशाल. धाव मात्र मिळत नाही. पुन्हा जाते आपल्या बॉलिंग मार्कवर. विकेट गतीमध्ये परिवर्तन. लंबली बॉल आहे तो तर बॅट पहिली चेंडू. त्याच्यानंतर ही खासियत आहे सँडीची, ही नजाकत आहे. हा एक नियंत्रण मार आहे त्याचा. शाप इनकट आणि शाप दोन्ही चेंडूला हा मंगल मूर्तीमध्ये काय गोलंदाजी टाकायचा. त्या मंगल मूर्ती तानाच्या नेतृत्वाखाली बराच दिवस या सँडीने गाजवलं होतं. तो सँडी त्याच्यात ओल्ड विकेट. चेंडू व्हेरी गुड स्टॉप ऑफ द बॉल. नो रन. 3 चेंडू सलग टॉप. व्हेरी गुड. एंड ऑफ द टेबल. 3 षटक संपतात. पहिल्यांदा फलंदाजी करताना घनसोली 11. 3 षटक समाप्तीनंतर 2 गडी बाद 17. 4थ्या षटकार जशी पहिल्या चेंडू टाकणार तर माझं आव्हान मात्र मी थांबवतो. तर चांगले आव्हान क्रिकेटचे असेल 2 षटकासाठी. आइए क्रिकेट अभिका भूमिका सुनाने के लिए एक गाने के बाद विजय कृष्णा के धन्यवाद संतोष सर. साईड स्क्रीन जवळ जे प्रेक्षक उभे त्यांना विनंती थोडंसं बाजूला व्हा.
संतोष पहिल्या सामन्यापासून आपण बघतो गोलंदाजाला कोणतीही पट्टी खेळण्यासाठी व्यक्ती नक्कीच येते, गोलंदाजाला साजेशी अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्याचा जर विचार केला 40 धावांचं टार्गेट, दुसऱ्या सामन्याचा विचार केला 30 धावांचं टार्गेट आणि या सामन्याचं जर चित्र बघितलं 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या संपत्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 17 धावा. त्यामध्ये गोलंदाज सध्या बॅकफूट रोगात मोठा फटका, बॅटची वरची कडा घेतली जाते, चेंडू चालक घोषित रिझन मध्ये एकच धाव मिळते, एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. पूर्णपणे या खेळपट्टीचा जर विचार केला गोलंदाजाला साजेशी अशी खेळपट्टी आपण पाहतोय. आत्ताच्या घडीचं जर क्रिकेट बघितलं पूर्णपणे फलंदाजाचं वर्चस्व साधताना आपण पाहतो, परंतु खेळपट्टी बनवण्याचं खास करून मी कौतुक करतो, कारण पूर्णपणे गोलंदाजाला इथे वर्चस्व गाजवण्याची संधी दिली जाते आणि फलंदाजाला फलंदाजी करण्यासाठी कुठेतरी व्यत्यय नक्कीच निर्माण होते. धावसंख्या 18 मात्र आपण पद्धतीचा चेंडू बॅकफुटर मोठा फटका, बॅटची वरची कडा घेतली जाते, चेंडू चालक घोषित रिझन मध्ये बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू यष्ट्यांच्या मागे जातोय. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या एकरी 2 धावांनी पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन बोलतो 1900 आकड्यावर पहिला हादरा विजय, दुसरा हादरा नंदिकेश आणि त्यानंतर मात्र निखिल आणि विशाल यांची जोडी खेळपट्टीवर चांगला खेळ करताना आपण पाहतोय. मात्र आपण पद्धतीचा चेंडू मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, चेंडू हवे आणि पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत येतोय. पंच कळवतात नो बॉल. पूर्णपणे या स्पर्धेतला पहिला नो बॉल गोलंदाजाने टाकला. 9+2 3 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. कारण क्रिकेटचा खेळ ज्यावेळेस तुम्ही बघता नो चेंडू आणि त्यावर फ्रेंचची संधी फलंदाजाला असेल, संधीचं सोनं करणं खूप गरजेचं. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 22 धावा धावफलकावर लागला. कुठेतरी गोलंदाजाकडून गच्छावलेलं प्रदर्शन पाहायला मिळतं. कदाचित पाय कुठेतरी पुढे गेला असावा आणि त्याचमुळे पंचांनी इथे मात्र नो बॉल घोषित केला. पुढच्या चेंडूवर षटकांना नक्कीच पुन्हा चांगला फटका मात्र लगावला जातो. क्षेत्ररक्षक काही ना काही सुरेख फटका, कापडचा सारे चेंडू चाललाय फक्त भिंतीला लागून अडला जातोय. दुसरी धाव पूर्ण, तिसरा धावेचा विचार आणि बघता बघता 3 धावा मात्र पूर्ण होतात. गच्छाळ बॅकअप आणि त्यामुळे 4 धावा इथं मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. तर एक धाव शॉट असं मात्र कळवलं जातं. खरंच सांगतो तर पंचांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण अतिशय घारीसारखी नजर आणि त्याचमुळे एक धाव शॉट असं सांगितलंय. धावसंख्या पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या जाऊन 25, 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. पंचांची उज्जत घालू नका, पंचाचा निर्णय हा अंतिम आहे. पंच अति जवळून सामना बघतायत. पंचांची जर तुम्ही वादावत कराल तर पंच तुमचा निर्णय 2 धावा शॉट आहेत असं कळवलं जात आहे. म्हणजे दुष्काळ आणि दुष्काळात 13 महिना 4 धावा जरूर घेतल्या, परंतु त्यातल्या 2 धावा शॉट आहे असं पंच कळवतात. तर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होती. धावसंख्या जाऊन पोहोचतोय. पंचांशी उत्तर करू नका विनंती, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंचांशी वादावाद करू नका विनंती असेल. घनसोली 11 घनसोली संघ विशाल प्लीज. विनंती करतो थोडंसं सहकार्य करा, कारण चांगलं असं आयोजन आहे आणि ज्यावेळेस चांगलं असं आयोजन पार पडतं त्यावेळेस सहकार्याची गरज असते. कृपया करून सहकार्य करा. पंचांशी उत्तर घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतं. धावसंख्या जाऊन 24 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. गोलंदाज अबू दुसरं षटक टाकलं होतं. 7 धावा खर्च केल्या होत्या आणि कर्णधाराने पुन्हा एकदा अबूला गोलंदाजी करण्याची संधी दिली. चांगली गोलंदाजी करतोय. समोर निखिल इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातो. चेंडू चाललाय अंशाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक काही ना काही चेंडू पकडतोय, उचलतोय प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता इथे मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपण पाहतोय. सातत्यानं एकेरी धावांचं रूपांतर 2 धावांमध्ये करणं आणि 2 धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये करणं, नक्कीच यासाठी क्वालिटी तुमच्यामध्ये अचूक असणं गरजेचं आहे. इथं मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. संतोष दादाने सांगितल्याप्रमाणे शांत पद्धतीचं क्रिकेट इथे खेळलं जात आहे. तमाम प्रेक्षकांची गर्दी आज मात्र या मैदानावर पाहायला मिळते आहे. तर तमाम प्रेक्षकांचं स्मृती चषकाच्या निमित्तानं स्पर्श स्वागत करतोय. धावसंख्या 26-26. इथं मात्र आपण पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बॅक मोठा फटका करण्याचा प्रयत्न सातत्यानं पोहोचतोय, कारण या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर असताना चांगला क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटची पंढरी इथे मात्र रंगली जाते. कारण 32 संघ या खेळपट्टीवर येणाऱ्या 3 दिवसात अजून आपण पाहणार आहोत. पुढचा चेंडू षटकातला
इथे मात्र आपण पद्धतीचा चेंडू बॅकफुटर जाऊन मोठा फटका इथे मात्र लगावला होतो क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडू पकडतोय उंचवतोय फेकतोय एक डाव जरूर पूर्ण झालाय दुसरा धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय चांगल्या क्षेत्ररक्षकने त्यानंतर तितकीच सुरुवात केली बघता बघता 24 चेंडूंचा खेळ पूर्ण होतो 4 षटक पूर्ण होतात आणि 4 षटकांच्या संपत्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 2 गडी बाद 27 धावा आणि संधी मिळते विजय मास्टरला जास्त प्रमाणात वाया घालवू नका कारण पूर्णपणे संतोष सर आताच्या घडीचं क्रिकेट जर बघितलं टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस आले प्रत्येक क्रिकेट स्पर्धा ही लाईव्ह दाखवली जातात आणि खास करून इंडिया क्रिकेटच्या सर्वच सहकार्यांचं मी कौतुक करतो कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचं काम केलं जातं कारण पूर्णपणे मोदी चषकाचं यंदाचं हे 8वं वर्ष आणि 8व्या वर्षात पदार्पण करत असताना मुलाचं सहकार्य सर्वच पाहुण्यांचं मिळतं उद्घाटन समारंभ प्रसंगी सन्मान्य अतिथी सुरेशजी शास्त्री यांचं आगमन आपण पाहिलं त्यानंतर भारतीय संघाचे फिजिशियन अर्थातच भारतीय संघाची सेवा करणारे माने काका यांची देखील उपस्थिती आपण पाहिली त्यानंतर सन्मान्य अतिथी रामचंद्र घरत या शैक्षणिक राजकीय आणि क्रीडा विश्वातील पाहुण्यांचा शुभ असतो इथे मात्र उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यानंतर आजच्या दिवसातून तिसरी लढत इथे रचली जाते पूर्णपणे पहिल्या सामन्यापासून आपण बघतो लो स्कोरिंग मॅचेस खेळपट्टीवर होतात म्हणजे पूर्णपणे गोलंदाजाला कुठेतरी मदतगार अशी खेळपट्टी धावसंख्येचा जर विचार केला 4 षटकांच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावा लागल्या तब्बल 27 धावा माझ्या जोडीला नक्कीच मुंबईचं मुलांचा आवाज संतोष सर अर्थातच स्टँडिंग त्याचबरोबर मनोज पाटील मॅच फ्रॉम बालशिका हिंदीचं एक चांगलं व्यक्तिमत्व हिंदीची चांगली भाषा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते तर शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचं षटक घेऊन येते गोलंदाज केतन बघायचा कशा प्रकारची गोलंदाजी करतोय 10 ते 12 पावलांचा रनअप या गोलंदाजाचा स्ट्राईकवर देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल कारण शेवटचं षटक असतं हाणामारीचं षटक असतं आणि या षटकात जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करतात इथे मात्र चांगला फटका निखिलने लगावला बघता बघता दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झाली 2 धावांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय कुक्षे संघाचा जर विचार केला विनोद आहे आणि पाटील त्यानंतर जर बघितलं अबू केतन सागर यांच्यासारखे एकाउंट सर्व फलंदाज तर घनसोली संघाचा जर विचार केला नक्कीच बाद झाला त्यानंतर विजय बाद झाला विशाल आणि निखिल यांची जोडी खेळली आहे शेवटचे 5 चेंडू असणार आहेत आणि या 5 चेंडूमध्ये बघायचं कितपत धावा जमवतोय घनसोली संघ इथे मात्र फुलटॉस या चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू झालेला आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे इथे मात्र सुरेश जैन फलंदाज निखिल याची जोडी संपुष्टात निखिल बाद कितपत धावा जमवतोय घनसोली संघ इथे मात्र फुलटॉस या चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याचा चेंडू झालेला आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे इथे मात्र 5 चेंडूमध्ये बघायचं कितपत धावा जमवतात रितेशच्या बाबतीत जर सांगायचं झालं करावे येथे झालेल्या आमदार चषकामध्ये चांगली फलंदाजाने साकारली आणि सातत्यानं संघाच्या खात्यामध्ये धावा आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल चांगली गोलंदाजी आणि त्यावर मात्र निखिल सारखा गडी बाद झाला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय शेवटचे 4 चेंडू शिल्लक या षटकाचे धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या 29 धावा धावफलकावर लागल्या पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सरसचं स्वागत आजचा पहिला दिवस पहिली रचनी आणि पुढचा चेंडू केतनचा इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळत गेलोय इतकं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे कितीही चांगली गोलंदाजी होत असली तरी देखील यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं खूप गरजेचं असतं आणि ती साथ मात्र केतनला पुरेपूर मिळते आणि मनोबल इथे मात्र पूर्णपणे वाढलेला आपण पाहतो कारण एखादा गोलंदाज जर दुसरा सामना पाहत असेल खेळपट्टीवर गोलंदाजाचं वर्चस्व असेल तर त्या गोलंदाजाच्या मनामध्ये कुठेतरी मनोबल उंचवलेलं आपण पाहतो आणि ते चित्र प्रत्येक सामन्याच्या प्रत्येक गोलंदाजाबरोबर आपण पाहतोय
कारण पहिल्या सामन्यात भूषणने चांगली गोलंदाजी केली, दुसऱ्या सामन्याचा विचार केला भरतने चांगली गोलंदाजी केली, कवलजीने चांगली गोलंदाजी केली आणि या सामन्यात मात्र तशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळते. अबूने चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकात मात्र सुरेख गोलंदाजी करून दाखवतो गोलंदाज केतन. धावसंख्या स्थिर 29 या आकड्यावर 29 धावांवर स्थिर आहे. मात्र पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या दिशेने कार्पेटच्या सहारे चेंडू चाललाय, गच्च्या क्षेत्ररक्षण होत आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. विशाल धरून दाखवतो माझा फॉर्म नाहीये, मला जरूर मोठे फटके मारण्यासाठी कुठेतरी घेते येत आहे, तर एक धाव काढून स्ट्राईक मात्र रितेशला दिलंय. तर सन्मान्य अतिथी सतीशजी निकम साहेब बीजेपी सरचिटणीस, त्याचबरोबर सन्मान्य उदयवीर सिंग उर्फ बाबूजी जिल्हा उपाध्यक्ष बीजेपी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्षाचं स्वागत करतोय. तर एक चांगली लढत घनसोली 11 घनसोली वर्सेस जय गजानन कुक्षेत असा विद्यमान सामना रंगतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि या शेवटच्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावफलकावर धावा लागला 30 धावा जरूर पूर्ण झाल्या. बघा या चेंडूवर कशा प्रकारचा फटका लागतो रितेश. मागचा सामना जर तुम्ही बघितला असेल इच्छापूर्ती वाशीगाव सतत 30 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि ते चेंज करत असताना कुठेतरी दमछक झाली होती. रांजण सुपर फिटनेस सांगायची अंतिम क्षणी नाणेफेक तो सामना जिंकला होता. तर या खेळपट्टीचा जर विचार केला तर 35-40 धावा जर प्रथम फलंदाजी करताना टोलवल्या तर एक चांगलं टार्गेट असू शकतं. इथे मात्र चांगला फटका लागवला जातो. 1700 धावतं गजर क्षेत्ररक्षण, इथे मात्र नशिबाचा चौकार मिळतोय. हाच नशिबाचा चौकार सामना जिंकून देणार की नाही हे नक्कीच येणारा काळ सांगून जाईल. तर 5 षटकांचा खेळ संपतो. 5 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागतात. तब्बल 34 धावा. शेवटचा चौकार मात्र सामन्यामध्ये सरचिटणीस यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होतो. सुगलताई आपल्याला विनंती आहे आपल्या सुगलते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उद्गारच्या आदेव साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होतं. कारण सदस्य आपल्या भारताची संस्कृती अतिथी देवो भव आणि आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो आणि ते कर्तव्य या स्पर्धेच्या माध्यमातून तो बजावलं जातं. या पुढचा आवाज असेल संतोष सर अर्थात स्टँडिंग सोबत सुवर्ण संधी देतोय तो डीजे मास्टरला. डीजे प्लीज. तुम्हाला खेळाडूंसाठी ठेवण्यात आलेले कृपया करून खुर्च्या मात्र खेळाडूंसाठी खाली करा. आणि खेळाडूंना तुमची विनंती आपण तिकडेच बसायचंय, खाली कोणीही बसायचं नाही. आपल्याला खुर्च्या दिल्या 11 खेळाडू तिकडे बसतील आणि 12वा खेळाडू आमच्या बाजूला असेल याची नोंद घ्या. कारण त्या खुर्च्या बरोबर मोजून ठेवल्यात. खेळाडू व्यतिरिक्त अन्य कोणीही पाठी राखताना तिकडे बसू नका. लेकिन ऑरेंज कॅप तर 20 धावा तुम्ही लवकर आता खेळण्यासाठी हरकत नाही. हा फायटिंग स्कोर आहे कारण धाव होत नाही. गोलंदाजी अक्षरशः आगोगतात हे खेळपट्टीवर. तर ऑरेंज कॅप नाही तर पिस्ता कलर ग्रीन कलर तुम्हाला देण्यात येईल असा वेगळा काहीतरी प्रयोग करण्याचा. आणि प्रेक्षक ते ऑरेंज कॅप आहे षटकारासाठी. प्रेक्षक जो प्रेक्षक खेळ घेत षटकार घेत आहे त्याला ऑरेंज कॅप. परंतु हा पिस्ता कलरचे जे ग्रीन पौष्टिक कलर ते देण्यात ते 20 धावा फटकवलं आणि बॉलरला पर्पल कॅप. तर आताच सामन्यावर असलेले आमचे सन्मान्य सतीश निकम बीजेपी सरचिटणीस आहेत त्यांच्या सुपस्थे नाटकच्या 20 धावा या निखिलने साहेब काढलेल्या आहेत. पहिल्यांदा आणखी ठेवलं तर हरीश होईल त्यांच्या मार्फत स्पॉन्सर केलेले आहे सर्व प्रथम. तर प्रेक्षक जरी गेले तर त्याला ऑरेंज कॅप आणि गोलंदाज जर 3 विकेट करतो एक षटकामध्ये त्याला देण्यात येईल एक पर्पल कॅप. तसंच जाऊया क्रिकेटच्या महासंग्रामाकडे ज्याने 35 धावा लक्ष उभं केलेले जय गजानन कुक्षेत समोर घनसोली 11 संघाने पहिल्यांदा 5 षटकामध्ये खेळताना तब्बल
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा नागपूरकर लावल्यात, 35 धावांचं टार्गेट सेट केलंय. परत हा धावसंख्या कशा प्रकारे काढल्यात हे सांगणं मात्र केलेलं आहे, कारण ना जेवढे सामने झाले रोज सिरीजच्या माध्यमातून याच्या अगोदरचा सामना आपण बघितला असेल. रणजित कोपरखेडला किती प्रयास, किती कडवा संघर्ष करत झुंजावं लागलं होतं 3 धावांसाठी. बरोबरीच सामना सुटला होता. नाणेफेकीचा कौल सामना गडी बरोबर होते, विकेटी बरोबर होते, इतका पोटी वाचून आणि रणजित कोपरखेडमध्ये. परत नाणेफेकीचं महत्व किती असतं ते मात्र सरळ भाग्याचा 7 मिनिटाचा नाणेफेक त्याच बलबुद्धावर मात्र रणजित दिली दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. पण 3 धावा 35 धावा इज डेफिनेटली फायटिंग स्कोर. स्मृती चषक 2007 मध्ये आतापर्यंत झाला, पण बघूया त्यामध्ये खोटा ठरवत होता अनु, कारण एकदम सर्वश्रेष्ठ कारकिर्दीत सर्वश्रेष्ठ फॉर्म मध्ये आहे हा. 2016 2015 2016 17 एकदम गोल्डन फॉर्म मध्ये. जवळजवळ 2016 मध्ये पीके याने जवळ 7 अर्धशतक आपल्या नावावर ठोकलेले आहे. तो कधी म्हणजे हवी होऊ शकतो. आता पल्ला बोलला त्याचे फलंदाजी बोलू लागले तर तोडणारे कमी, परंतु अक्षरशः तो चिरफाड करू शकतो, गोलंदाजीची किस्से काढू शकतो, एवढी ते ताकद आहे. आणि त्याच्या जोडीला मात्र सँडी शांत करते अनुभवाचा एक जबरदस्त सिदोरी त्याच्या पाठीशी आहे. एक विस्फोटक फलंदाज आणि एक संयमी आक्रमक फलंदाज ज्याला काठीचं भरपूर अनुभव आहे. तो दुसऱ्या एंडला सँडी ना फसिंग पहिला कर्णधार हा सामोरं जाईल पहिल्या चेंडूला विजयला. एक 48 वर्ष 49 मध्ये पदार्पण केलंय, पण किती याने 2 निर्देशक पावसाळी क्रिकेटमध्ये टाकल्या 50+ मध्ये त्याने कित्येक सामने आपल्या सामन्याला गोलंदाजीच्या बलबुद्धावर जोरावर जिंकून दिला. विजय वेळ असेल पहिल्या चेंडू घेऊन पॉवर प्लेच्या षटकातील कधी सुंदर आहे बघून. एक उभरता आणि एक मला तो सातत्याने 8 वर्ष खेळतो एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज आणि असलेला अनुभव. चेंडू का फेल तर जिंकते बघूया कोण हवे होते या षटकामध्ये. अनुभव का विजय पहिला चेंडू सन्मान दिला या अनुभवी आपल्या ज्येष्ठ दिला सन्मान. अवधी विजय आय रिस्पेक्ट फर्स्ट बॉल टू यू. सर्व येऊन दिला तरी ढकलून दिलं किलोमीटर हे आदर केलं जातं, पण आदर याच्यामध्ये वारंवार अरे असं मात्र तितकं सांगणं कठीण आहे. बिकॉज क्रिकेट विजय एकदम लेफ्ट हँड रॉंग तो अनुभव. चेंडू बॅक केला होता, किती सुंदर चेंडू. त्याचं नॅचरल आउटस्विंग इज किक ऑफ द कॉट. टप्पा अचूक होतं, नो हंबली, नो एक्स्ट्रा शॉट, इज परफेक्टली गुडलँड बॉल. चेंडू फक्त गुडलँड टप्पा सरळ बाहेर येतो, आता टॅप करायला लागतो सलग बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव विजय. चेंडू आले मोठी बाजरी हाताळावं लागले. कर्णधाराला मात्र पळतावं लागतं स्वस्तामध्ये. झोपल्याने फोडला कर्णधार ठेवलेला मुक्षरचा आलो काम विजय. थँक्यू व्हेरी मच. जय सांगपाडा आणि करावे 11 या नाणेफेकीचं कौल देण्यासाठी दोन्ही कर्णधार करावे 11 आणि जय सांगपाडा 2 कॉल देतील. याच्यानंतर 1 असेल. त्याच्यानंतर मात्र 3 धावा जो न येईल इथे उपस्थित नसेल गैरहजर असेल त्याला मात्र 3 धावा पॅलेट समोर जाईल. फर्स्ट विकेट नो स्कोर इंडिव्हिज्युअल. स्क्रीन जवळ कोणी बसू नका कृपया कर. चित्त विचलित होईल फलंदाज होतो. लेफ्ट हँड राहू नये. त्याच्यानंतर लग्न शॉट एका अनुभवाने दिलेले एका अनुभवाला एक जबरदस्त तोडीस उत्तर. सँडी एक्सप्रेस विजय काय फटका होता सँडीचा. तो 4 रन 4 धावाने त्यांनी आपलं खातं होतं संघाचं आणि सोडलं विजय कृष्णा. थँक्यू व्हेरी मच विजय. 4 धावा नाही 2-3 चेंडू टॉप 1 विकेट विजय तर सँडीला. क्लास या टेम्परामेंट या जबरदस्त संयम पण सँडीचा. 2 वर्ष का दिसत नव्हतं तर इंजुरी होती खांद्याची. बरंचसं क्रिकेट अत्युन्नत सँडीचा खेळ बघतात. टॉपवरला जाऊन असतात 5 एकतरी 5. कॅप्टन बॅक टू द विजय असतो अमित पाटील. नाव सामन्याचे सूत्र हाती घेताना व्हेरी एक्सपिरियन्स मॅन सँडी ड्रेसिंग टू द विजय.
रामदास विकेट दूरून खेळण्याचा प्रयत्न तोच प्रयत्न पहिल्यांदा चौकासाठी केला इथे प्रयत्न करतो चांगल्या षटकाची समाप्ती 5 धावा फक्त दिल्यात आणि त्याच्यामध्ये मोठा हद्रा त्याने दिलेला आहे मात्र अनुपला जिंकण्यासाठी लक्ष द्या 35 धावांचं 24 चेंडू 30 धावा काय होईल काय नाही सांगले कधी नाही बिकॉज क्रिकेट एक गेम ऑफ चान्स आणि तिचा खेळ आहे अनसर्टनली गेम ऑफ क्रिकेट बघूया 24 चेंडू 30 धावा अजून सामना दोन्ही संघाला 50-50 समसमान आहे कारण सँडी सारखा एक धूर्त टेम्परामेंट फलंदाज ग्रेट ऑलराऊंडर आणि तो खरोखरच अजब चषकामध्ये काय त्याने थाटामध्ये वाढदिवस साजरा केला होतो रोख रुपये 2 लाख जिंकत एक अनोखी भेट दिली होती त्याला संघाला तो चषक त्याला या वाढदिवसानिमित्त केला होता संघ सहकार्याने सँडीला व्हेरी डेंजरस मॅन स्वेट चेंज काम होता हरपन मोला खेळाडू आहे सर्व महाकालीन ऑलराऊंडरमध्ये समावेश केला जातोय तर नवीन खेळाडू विनोद व्हेरी डेंजरस मॅन याच्याकडनं अक्षय आणि या खेळाडू बघितलं तर या आजच्या घडीतला अक्षरशः विस्फोट विध्वंसक असा फलंदाज आहे घातक फलंदाजाला पहिल्या सुवर्ण बघणार गोल्डन टच टॅच विनोद दुसरा हाताचा कुक्षेतला संघाची धावसंख्या 5 एक्सप्रेस सातबारा प्रमोद पाटील आलेला आहे करावे 11 संघाचं करावे कर्णधार आलेला आहे दोन्ही कर्णधार बरोबर आहे काय शिस्त पालन झालंय खरं कौतुक करायला लागेल कुठेतरी चांगल्या नवीन खेळ वाढत चाललाय एक चांगला खेळ डिसिप्लिन यायला लागेल त्याचा गौरव आहे मला अभिमान शार्प अभिमान आहे अभिमान मालकतोय कारण डिसिप्लिन नसेल तर क्रिकेट उगाच खेळून कोणता येत नाही तो कधी 5 धावा अडचणी ऍक्च्युअली लक्ष 30 धावांचा दुसरं स्टेप मात्र पहिल्या चेंडूवर जबरदस्त हादरा दिला होता गोलंदाज स्वप्नील मडवी दोन्ही भाऊ एक भाऊ त्या 30 धावाची एक नेतृत्व केली होती संघाला गरज असताना एक संकटपोटी खेळला होता त्याचा भाऊ देखील गोलंदाजाला तो सुरुवात करत घनसुलीला त्याचा भाऊ हा स्वप्नील नो मॅन जॉय अप्पू सँडीला जोडलेला येतो अप्पू खेळणार स्वप्नीलचा खेळ जास्त बॅट जोरदार अटॅकिंग सांगितलं असेल कदाचित पण वाळा मात्र पूर्णपणे जातो स्वयं खराब चेंडू अति थांबवते धन्यवाद गुरुनाथ जय त्रिमूर्ती आहे तर जय सापडे असं लिहिलं होतं तर ते आम्ही साफ करणार त्याच्यात दुरुस्ती करू जय त्रिमूर्ती हरकत नाही रजब ओढवले चांगला फटका बरोबर मध्ये नो मॅनमध्ये टप्पा होते सरळ बेलून मध्ये चौकार दिशेने सुंदर फटका अप्पूचा झनकार ये दुनिया है काला बाजार ऐसा गाण्याचे जबरदस्त खरोखर कलेक्शन कृष्णा कारण मी बघितलं त्याला स्पोर्ट्स एरोल स्पोर्ट्स मध्ये कारण काय गाणे बदलत किशोर त्याला एकदम एक सरळ त्याने कृष्णाला तेव्हा वाजवले कारण मधून करणारे त्याला शिकवणारे सुबह आता मात्र त्याने नितीन मुकेश मुलगा याचा आवाज होतो हरकत नाही पण कुशलचा जाता तो आवाज याच्यानंतर मात्र वाजवणार त्याबाबत दुबत नाही सांगण्याचं कलेक्शन त्याच्याकडे म्हणून त्याला सातत्याला आयोजनाखाली त्याचं टीजे वाहून पाय होतं का पाहू लागतात दोन बाद पुढल्या चेंडू सपले अफुल्ला कम्प्युटर गाठ त्यांना अजून एक जोरदारपणे काढणार काढून काहीतरी वेगळाच सल्ला दिलाय तू जा बाकीचे काम टेम्परामेंटचा कसं इकडे दुहेरचा सँडी तू हवी हो कारण हवी नाही झाला तर आपल्याला अडचणी जातील गंजोरीचे गोलंदाज द बेस्ट ऑप्शन इज अ विरू सातत्याने सल्ला देतो अटॅकिंग इज अ ट्रिमेंडस हेल्पफुल दूर करतो म्हणतात व्हेरी गुड बॉल सुपरली बॉल जसं प्रत्येक पण सफल होणार गोलंदाज फलंदाज असतो
बरोबर त्याच्यामध्ये नो एक्झॅक्टली त्याच्या पायाकडे चेंडू टाकला होता. सुंदर चेंडू निर्धाव कशमकश माडेल चेंडू आणि फळेची निर्धाव त्याच्या चौकात एक अजून एक चव एक अस्वाद येतो सामन्याला. त्रासचा पिच क्रिएटर आहे. काय त्रास खेळपट्टी मला चेंडू पुन्हा एकदा जातोय स्क्वेअरच्या दिशेने. दुसऱ्यांदा 2 हात लांब करायला लागतात गुरुनाथ के पंचाला. मॅच पॉईंट सरसोले एक अतिरिक्त धावपंच वाढले. धावसंख्या जाते 35 धावा उत्तर देतो ना. दुसऱ्या षटकादरम्यान 11 2 गडी बाद. 11 must have to get a point. Couple shot extra goal Selim Bita is the inside of the offside. Flight of the Selim Bita. Another 5 minutes offside inside the circle and shot twirling and Selim Bita inside the onside. Deep mid wicket and deep long off is out of circle in the second power play. Looking to recover, becomes in for like an over the wicket to Apo. The Pakur त्याच्यानंतर स्क्वेअर सुंदर चेंडू होते त्या बाहेर. पंच मात्र हा चेंडू डॉट पण वाजत आहे. टॉप चेंडू जाते. हा निखेलचा सोपेचा. अजूनही या षटकातील टॉस घेतला जाते. त्रिमूर्ती सांपाडा आणि करावे एलिव्हन करावे तो दोन्ही करण्यात आल्या. नाणेफेकीचा कौल होते. विनंती असेल सन्मान्य पावले सतीश निकम बीजेपी सरकारचा विनंती आहे आपल्या सुबस्ते नाणेफेकीचं कौल. हरकत नाही तर 2 षटकाचा खेळ संपते. धावसंख्या 35 धावा उत्तर देताना जे गंजाने कुक्षेत पोहोचलेला आहे. 11 2 गडी बाद. 18 मध्ये अजून जिंकण्यासाठी 24 धावा. 18 24 24 कशा काढल्या जातील तोपर्यंत वेळ आहे नाणेफेकीचा. सन्मान्य शिशुभाई आपले सुरू असते. थँक्यू कृष्णा. तर नाणेफेकी खाते अजून उडालो नाही. बघूया ते सन्मान्य भानुसारे साहेब यांच्या सुरू असते नाणेफेकीचं कौल घेण्यात येतं. त्रिमूर्ती सांपाडा करण्यात आणलं. प्रमोद पाटील यांच्यामधून नाणेफेक महत्वाचे असेल कारण विकेट बरोबर असतात. किती मोल असतो राजन नवीन कोपरच्या आपण बघितलं होतं. तो मोल असणार आहे. बाजू प्लस पॉईंट आहे असं प्रमोद पाटील त्रिमूर्ती सांपाडा ऑन द टॉस आणि त्याने स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. तोपर्यंत जसं तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूला सुरुवात होईल मी इथे थांबवतो आणि पांडुरा पिकीच्या जोडीला एक वाशीची गोलंदाज असेल मनोज पाटील. मनोज आईये आणि त्या फुटीकाल सोलाने अलॉंग विथ पिके. धन्यवाद संतोष सर. आपण जर बघितलं पूर्णपणे चांगला खेळ प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतं. तर गोलंदाज सज्ज होतं विजय. स्ट्रायकर फलंदाज सँडी नॉस्टेकडे अबू अशी जोडी. धावसंख्येचा जर विचार केला 35 टार्गेट आहे. धावा पोहोचतात 11. इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसाला मारण्याचा प्रयत्न पुन्हा फसला जातोय. चांगला इंस्ट्रक्शन पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. इथे मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. गोलंदाज विजय यांच्या वयाची 48 वर्ष पूर्ण झाली. 49 वयामध्ये पदार्पण करतात तरी देखील यंगस्टरना देखील लाजवेल अशा प्रकारची गोलंदाजी खरंच कौतुक करावं लागेल. अनुभवाची शिबिर असलेला गोलंदाज विजय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा पट्टा कार्पेटच्या सहारे चेंडू चाललाय. खराब क्षेत्ररक्षण त्याचा मोबदला. एक धाव मात्र जरूर सांगायच्या खात्यामध्ये ऍड होत आहे. तर एकेरी 2 धावांचं क्रिकेट पाहायला मिळतं कारण पहिल्या सामन्यापासून आम्ही बघतोय या खेळपट्टीवर धावा कुठेतरी काढणं कठीण होत आहे. षटकार चौकार लागत नाही. एक षटकार लगवला होता प्रणितनं. एक षटकार लगवला होता विनोदनं आणि त्यानंतर मात्र कुठेतरी षटकार चौकार आले नाहीये कारण कठीण होऊन बसलंय फलंदाजांसाठी. पूर्णपणे गोलंदाजाला अनुकूल अशी खेळपट्टी बनवण्यात रस. नक्कीच सातत्यानं कुठलीही क्रीडा स्पर्धा जुगावत ज्यावेळेस रंगते त्यावेळेस मुळाचं सहकार्य असतं तरच. इथे मात्र एकदा पुढचा चेंडू वरती पद्धतीचा त्याला मात्र दिशा दिली. एकदा धरून पूर्ण केली. एकेरी 2 धावांचं सप्तगतीचं क्रिकेट आपण बघतोय. मुंबईतील नावाजल्या खेळाडूमध्ये घटना होते. असं अनुप पाटील बाद झाला. त्यानंतर जर आपण बघितलं भिगत देखील बाद झाला आणि हे 2 महत्वाची गडी परतल्यानंतर सँडी आणि अबू यांना मात्र सावध पवित्र घ्यावं लागतं आणि प्रत्येक चेंडूवर एकेरी 2 धावांचं शांत पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागतं. 35 धावांचं टार्गेट जरी असलं तरी देखील धावांवर धावा लागल्या 13. इथे मात्र पण एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत. इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन.
फटका जितका चांगला आहे तितकाच घातक आहे. फलंदाजाला परतावं लागतंय. फलंदाज सँडीबार. आज मात्र गणपतीची सुमधुर संगीता आपल्याला ऐकायला मिळतात. पूर्णपणे आज मात्र चांगला दिवस आणि या चांगल्या दिवसाचं औचित्य साधून दर्शकाचं एक विद्यमान सामन्याच्या रंगला जातो. पूर्णपणे संतेश्वर या मैदानाचा जर विचार केला काही टेनिस क्रिकेट जगतात अतिशय लोकप्रिय असं मैदान आहे. पूर्णपणे खाडी आणि शहरी विभागाच्या मध्यमच वसलेलं हे मैदान खरंच चांगलं असं मैदान आणि या मैदान स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पहिली रजनी आणि या रजनीमधला आजचा हा तिसरा सामना रंगला जातो. घनसोली 11 घनसोली वर्सेस जय गजानन मुक्षे या दोन संघादरम्यान चांगली लढत. तर फलंदाज बाद झाला. येणारे चेंडू असतील 14 आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 14 चेंडू 22 धावा. काय नजाकत आहे फलंदाज विजय मध्ये. सुरेश गोलंदाजी करतोय. सँडीला परतवलाय. अनुपला परतवलाय आणि विनय देखील परतलाय. तर संघाला 3 हादरे नक्कीच बसलेत. बघायचं कशा प्रकारे फलंदाजी साकारतोय. नवीन फलंदाजीचा मात्र चांगला फटका. हातातून चेंडू निसटतो तोपर्यंत एकदा जरूर पूर्ण होते. एकेरी 2 धावांचे शांत पद्धतीचं क्रिकेटच खेळावं लागतंय. कारण गोलंदाजाला साधीशी अशी खेळपट्टी. या खेळपट्टीचा जर विचार केला 35-40 धावांचं टार्गेट जर प्रथम फलंदाजी करताना संघ ठेवते तर ते चेस करताना कुठेतरी दमछाक नक्कीच होते. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर नाणेफेकवर विजय झाला होता रानचंद विकोपर करण्यास संघ. पुढचा चेंडू विजय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. नाव जरी विजय असलं तरी देखील नावात विजय आहे आणि विजय कसा आपल्या संघाला संपादन करून देण्यात मोलाचा वाटा उचलता येईल तशाच प्रकारची गोलंदाजी विजयच्या माध्यमातून. बघता बघता षटक क्रमांक 3 पूर्ण होत आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 18 चेंडूंच्या संपत्तीनंतर धावफलकावर धावा लागतात फक्त आणि फक्त 14 धावा. येणाऱ्या चेंडूवरतील 12 आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची गरज. गावसेकर 14 12 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. माफ करा स्कोरकडून थोडीशी चुकी झाली होती. 12 चेंडू 21 धावा. 21 धावा 12 चेंडू. कोण जिंकणार जय गजानन मुक्षे की घनसोली 11 घनसोली. येणारे 12 चेंडू सांगून जाते. क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल होतोय. गोलंदाजीमध्ये देखील बदल जाणवतोय. पहिलं संघाचं 4था षटक घेऊन गोलंदाज रितेश. समोर विकास घातक फलंदाज आपण बघतो केतन नॉस्टॅल्जिककडे अबू. इथे मात्र मोठा फटका जरूर लगावण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू चाललाय घोषित रिझर्व्ह मध्ये. एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतंय. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि मर्यादित पिरियड मध्ये एका धावेचं खूप महत्व आहे. कारण सातत्यानं जशा धावा येतील त्या घेणं खूप गरजेचं असतं आणि तीच एक धाव कासवाच्या गतीने पुढे सरकतो जय गजानन मुक्षे संघ. 1-2 जर मोठे फटके आले तर विजयाच्या दिशेने पूर्णपणे यशस्वीरित्या पाठला करू शकतो. परंतु कौतुक करावं लागेल कर्णधार विशालचं. पूर्णपणे चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचमुळे पूर्णपणे 50-50 अजूनही हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. हल्लीच्या काळात क्रिकेट जर बघितलं षटकार चौकार बरेचसे आपल्याला पाहायला मिळतात परंतु आज मात्र या मैदानावर शांत स्तब्ध पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतो. एकेरी 2 धावांचं क्रिकेट देखील पाहायला मिळतं. या मैदानावर षटकार चौकार लगवणं कुठेतरी थोडंसं कठीण होऊन बसलंय आणि त्याचमुळे 35-40 धावाचा पाठलाग करत असताना नक्कीच फलंदाजांची दमछाक होते. धावसंख्या 15 या आकड्यावर धावून पोहोचते. पुढचा चेंडू रितेश. मात्र आपण पद्धतीचा चेंडू बॅकफुटर जाऊन मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे.
एक धाव पूर्ण आणि इथे मात्र अबूने घर सोडलं. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जात आहे. खराब कॉलिंग आणि फलंदाज अबू बाद विजय. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न होता. दुसरा हादरा विनोद, त्यानंतर सँडी बाद झाला, त्यानंतर अबू धावची स्वरूपात बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते जेबी आणि केतन यांची जोडी. तर चांगला विद्यमान सामना रंगतो. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी घनसोली 11 घनसोली वर्सेस जय गजानन कुक्षत असा विद्यमान सामना इथे रंगतोय. टार्गेट आहे 35 धावांचं आणि ते चेस करत असताना पूर्णपणे तारंबळ उडालं जय गजानन कुक्षत संघाची. जेबी देखील एक चांगला फलंदाज आहे. गोलंदाज पण एक सज्ज होतं रितेश. इथे मात्र बॅकफुटर जाऊन मोठा फटका लेगसाईडच्या दिशेने लगावला जातो. घन पाऊस चेंडू पकडला जातोय, फेकला जातोय. तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एकेरी दोरी धावांचं क्रिकेट आपण बघतो. साधारण प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न होतो, परंतु मोठा फटका मारावा लागणार आहे. कारण चेंडू राहतील 9 आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 9 चेंडू 18 धावा. प्रति चेंडू मागे 2ची सरासरी राखावी लागेल. एखादा मोठा फटका जर लगावला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं जय गजानन कुक्षत संघाचा. इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आणि बघता बघता चेंडू सीमा पार. लांबलचक षटकार केतनच्या माध्यमातून विजय. चेंडू असतील 9 आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 8 चेंडू आणि 12 धावा. स्कोरवर थोडीशी चुकी. तर फलंदाजपणे सज्जते पुढचा चेंडू आहे. षटकातला चांगली फलंदाजी ते तर करून दाखवते. इथे मात्र बॅटची गडा, तू जर मला षटकार मारू शकतोस तर मी देखील तुला तंबूची दिशा दाखवू शकतो. अशा प्रकारचं चोख प्रत्युत्तर षटकारानंतर गोलंदाज रितेश देतोय आणि पुन्हा एकदा संधी मिळते विजय मास्टरला. विजय प्लीज. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय सागर. एकाहून सरळ फलंदाजांचा भरणा असलेला संघ मात्र कुठेतरी बॅकफुटवर जातोय. कारण एक मोठा फटका फलंदाज केतनला लगावलं होतं. त्यानंतर जय गजानन कुक्षत संघाचं कमबॅक झाला होता, परंतु षटकारानंतर लगेचच केतनला देखील गोलंदाजाने परतावला कर्तव्य करावं लागेल. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, पूर्णपणे क्रिकेटचा दर्जा मात्र वाढलेला आपण या खेळपट्टीवर पाहतोय. फलंदाजाचा जमाना जरी असला तरी देखील गोलंदाजाला मदतगार अशी खेळपट्टी आपण या मैदानावर पाहतोय. चांगली खेळपट्टी जे बनवली गेली तरच याच्या माध्यमातून असं कळवलं जातं. गोलंदाज पण एक सज्ज. समोर फलंदाज जेबी. मात्र आखूड पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला जातोय. चांगलं यष्टीरक्षण विशाल मडवीचा. बघता बघता षटक क्रमांक 14 देखील इथे पूर्ण होतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या संपत्तीनंतर धाव फलकावर
जो संगीत आपण ऐकतोय डीजे मास्टर कृष्णाचं खास करून मी कौतुक करतो, कारण थोडासा वेळ ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस माझ्या प्रेक्षकांना सुमधुर गाण्यांचा आस्वाद इथे घेता येतो. तर येणाऱ्या चेंडू असतील 6 आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. कोणता संघ जिंकणार? तर जुनी गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. गोलंदाज पुढे सज्ज तर 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. त्या 6 चेंडूमध्ये पूर्णपणे भवितव्य कोणता संघ जिंकणार? मात्र पहिला चेंडूवर चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बघता बघता इथे मात्र धावचीची संधी. पहिल्या चेंडूवर धावची रूपात फलंदाज बादलीचे. पहिला हादरा अनु, दुसरा हादरा विनोद, तिसरा हादरा सॅन्डी, चौथा हादरा अबू, 5वा हादरा केतन आणि जवळ 6वा हादरा जेवी. इथे बाद झालाय नवीन फलंदाज मैदानात. प्रदीप 5 चेंडू तब्बल 12 धावांची गरज. इथे मात्र एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार आहे आणि जवळजवळ वर्चस्व पाहायला मिळतंय. धनसोली संघाचं कौतुक करावं लागेल. सातत्यानं चांगली गोलंदाजी फलंदाजाला कुठेतरी भेटते नक्कीच आपण पाहतोय. इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेत लेगसाईडच्या दिशेने टोलवला जातो. बघता बघता चेंडू चाललाय एका धावेसाठी. 1 धाव मिळते या फटक्यावर. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज करतात, परंतु फलंदाजाला यश नक्कीच मिळताना दिसत नाहीये. सातत्यानं प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धावांचं शांत पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर एक चांगला दिवस आणि याच दिवसाचं औचित्य साधून सुयोग स्मृती चषक झुगाव 2017चं हे भव्य दिव्य असं आयोजन आपण बघतोय. यंदाचं हे 8वे वर्ष आणि 8व्या वर्षात पदार्पण करत असताना मोठ्या धुमाकात हा सोहळा संपन्न होत आहे. तर कुठेतरी वेळ मात्र विलंब होत आहे. जे चेंडू असतील शेवटचे 4 आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. पुढचा चेंडू आहे षटकातला. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतो. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, टिकसून गोलंदाजी, योग्य कॉन्सन्ट्रेटचा मारा. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. पहिल्या षटकाचं जर विश्लेषण केलं विजय होईल 5 धावा, दुसरं षटक स्वप्नील 6 धावा, तिसरं षटक पुन्हा विजय 3 धावा आणि 4थं षटक देखील सुरेख टाकलं 9 धावा खर्च केल्या आणि 5व्या षटकाची सुरुवात मात्र अमित जरूर चांगली करतो. सुरेख गोलंदाजी. येणाऱ्या चेंडू असतील 3 आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावा. कुठेतरी कठीण समीकरण. जयगजानन वृक्ष संघर्ष झाली. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, उंची जास्त, लांबी कमी, चेंडू हवेत आहे. इथे मात्र झेल निसटला जातोय आणि बघता बघता चेंडू सीमा पार चौकार. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. सामना जर बरोबरी सुटला तर प्रथम विकेट व नंतर टॉसवर निर्णय घेण्यात जातील अशी नोंद घ्या. तर त्यांचे 3 गडी बाद झाले होते. तुमच्या जवळजवळ 6 गडी बाद झाले. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी धावा काढायच्या आहेत. चेंडू असतील 2 आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावा इथे काढाव्याच लागतील. कारण ज्यावेळेस गडचोली संघ खेळत होता त्यावेळेस गडी बाद झाले होते फक्त आणि फक्त 3 गडी. जयगजानन वृक्ष संघाचे 6 गडी बाद झाले. 7 धावा काढणं कंपल्सरी असणार आहे.
इथे मात्र सुरेश गोलंदाजी गती परिवर्तन बघता बघता एक धाव घेण्याचा प्रयत्न, तब्बल 7वा गडी इथे बाद होतोय आणि संधी मिळतेली जमा असताना जर असं समीकरण जय गजानन कुक्षच संघासाठी. तमाम प्रेक्षकांना सुमधुर गाड्यांचा आस्वाद इथे घेतो होते. नक्कीच कौतुक करावं लागेल तिच्या मास्टरचा. पूर्णपणे एक मोठी शृंखला आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पूर्णपणे 35 धावांचं टार्गेट चेस करायचं होतं जय गजानन संघाला आणि ते चेस करत असताना पूर्णपणे दमछाक झाली. चेंडू असणारे शेवटचा एक आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 7 धावा एका चेंडूमध्ये जिंकणं कुठेतरी कठीण आहे. गोलंदाजाने चुकी न करता चेंडू जर टाकला तर मात्र जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप तर विकेट जास्त गमावले जे गजानन कुक्षच संघाने. 7 धावा कंपल्सरी काढायच्या. गोलंदाज सज्ज होता. इथे मात्र मोठा फटका आणि जवळजवळ विजय ठरतोय. घनसोली 11 घनसोली संघाचं सहर्ष स्वागत आणि या पूर्णपणे शृंखलेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपला आभार प्रकट करतो. सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं. यानंतर समालोचन करतील वाशी गावचा मुलांना आवाज मनोज पाटील. सन्मान्य अतिथी